नमस्कार, मी अमृता खानविलकर. नमस्कार, मी विभावरी देशपांडे. नमस्कार, मी स्मिता तांबे. मराठी चित्रपटसृष्टीतल्या तारकांची नवी ओळख सांगणाऱ्या आणि तुमच्याच लाडक्या सेलिब्रिटीजना तुमच्या खूप जवळ आणणाऱ्या या सिनेकट्टा कार्यक्रमाला माझ्या भरपूर शुभेच्छा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते म्हणजे मनोज जोशी पहिल्यांदाच मराठी चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणार आहेत आणि या चित्रपटाचं नाव आहे दिनकर संभाजी चव्हाण. एक सामान्य माणूस या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पार पडलाय. त्यानंतर मनोज जोशी यांच्या या पहिल्या मराठी चित्रपटाबद्दल त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी. दिनकर संभाजी चव्हाण एक सामान्य माणूस नावाचा एक चित्रपट आपल्या सगळ्यांच्या लवकरच भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण आता सुरू होईल, मुहूर्त झालाय चित्रपटाचा आणि या चित्रपटामध्ये आपल्याला वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हिंदी चित्रपट सृष्टीमधले काही नावाजलेले चेहरे या चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहेत आणि त्यापैकीच एक आहेत सुप्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी, जे आता माझ्या सोबत आहेत. चित्रपटामध्ये एक मुख्य भूमिका मनोज जोशी करत आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे. मनोजजी, समय मुंबईमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मला वाटतं मराठीमधला हा पहिलाच चित्रपट असेल आणि तुम्ही प्ले करता आहात. काय अनुभव आहे? तुम्ही स्वतः महाराष्ट्रामधले आहात, रायगडमधले आहात आणि मराठी असून सुद्धा मराठी चित्रपटांकडे आतापर्यंत वळला नव्हतात, त्याचं काय कारण? नाही, ऍक्च्युली असं आहे की मराठी चित्रपटाकडे वळलो नाही असं नाही म्हणता येणार. इच्छा असून करू शकलो नाही, कारण की हिंदी चित्रपटात असा व्यस्त होतो. आतापर्यंत माझे 6-7 चित्रपट येत होते वर्षाला. आता ती संख्या मी हीच कमी केली की 2 किंवा 3 चित्रपट येतील अशा पद्धतीचं. कारण मला उगाच काय होतं की सर्व्हायव्हलसाठी तुम्हाला कुठलेही चित्रपट करावे लागायचे असं नव्हतं. बट आय एम नाव डिसाइडिंग की काही थोडे क्वालिटी ओरिएंटेड फिल्म्स करूया, जे आपल्या मनाला समाधान देतील, आपल्यालाही संतुष्टी वाटेल अशा भूमिका करूया. आणि सतत मी ना या विचारात होतो की अशी कुठली तरी चांगली भूमिका एखाद्या फिल्ममध्ये मिळावी की जी मी माझ्या खांद्यावर पेलू शकेन आणि मी नेऊ शकेन तो चित्रपट माझ्या खांद्यावर. पहिलाच चित्रपट जो तुम्ही निवडलाय तो अशा पद्धतीचा आहे, जसं तुम्ही आता सांगता आहात. पण हाच चित्रपट का? कारण याच्याही अगोदर तुमच्याकडे निश्चितपणानं ऑफर आल्या असणार किंवा मला विचारलं गेलं असणार, पण याच चित्रपटातून आपण यावं असं का वाटतं? नाही, मला असं वाटलं असं नाही, कारण ही अशी पहिलीच कथा अशी होती जी माझ्याकडे आली आणि मी ज्या मनोमंथनातून चाललं होतं की मला अशा पद्धतीची भूमिका करायची की जे मध्यवर्ती कॅरेक्टर असेल. आणि हे अचानक माझ्याकडे हे कथानक आलं. सो इट्स अ कोइन्सिडन्स, योगायोग आहे हा, की माझं स्वतःचं असं चाललं होतं की यश अशा शोधात होतो आणि ती भूमिका यावी. इट्स अ शेअर कोइन्सिडन्स. आणि मला ते पहिल्याच क्षणी म्हणजे त्याने मला 1 लाईन सांगितली, तिथेच मला ती कथा आवडली. आणि अशा पद्धतीचा एक गंभीर विषय, अशा पद्धतीची लोकांच्या चित्ताची भाषा किंवा लोकांच्या चित्ताला वाचा ओढणारं असं हे कॅरेक्टर आहे. अँड मी त्याच्यात सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करतोय, म्हणजे जे दिनकर संभाजी चव्हाण हे हा टायटल रोल करतोय. अँड आय एम सो लकी की सयाजी आहे, अरुण नलावडे आहेत, विनय आपटे आहेत, मोहन जोशी आहे, सगळे चांगले कलावंत आहेत आसपास. गेल्या अनेक वर्ष चित्रपटसृष्टीशी निगडीत आहात. भाष्य ज्या वेळेला एखादा चित्रपट किंवा एखादा प्रोडक्ट समाजावरती किंवा पॉलिटिकल याच्यावरती करण्याचा प्रयत्न करतं आणि तशा पद्धतीचे चित्रपट आतापर्यंत खूप येऊन गेले, मराठीमध्ये असेल किंवा हिंदीमध्ये असेल. पण काय वाटतं की किती पद्धतीचा इम्पॅक्ट खरंच समाज मनावरती किंवा ज्याच्यावरती तुम्ही भाष्य करता त्याच्यावरती होतो? काय वाटतं एक कलाकार म्हणून? एक गोष्ट असं सांगतो की हा चित्रपट ते पॉलिटिकल भाष्य करत नाही. एकतर शेवटी पॉलिटिक्स, राजनीती म्हणजे शेवटी काय, राजनीती, त्याला राज अनिती असं म्हटलेलं नाहीये. जर ती अनिती असती तर कदाचित आसपास आपल्या जे दिसतंय चित्र भयानक, ते आपण खरंच कोणाला निवडून देतो
तो खरंच उमेदवार लायक आहे का ज्याला आपण वोट करतोय, तो आपली इलेक्शन सिस्टम कशी आहे, हे सगळे मोठे प्रश्न आहेत ज्याच्यासाठी आता अण्णा हजारेंचं जे काही आंदोलन झालं, तो प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात कुठं ना दडलेला तो एक आवाज रस्त्यावर आला आणि म्हणून आय थिंक हे प्रक्षोभ हा रस्त्यावर आला. ते आवाज तो पोहोचला जिथं सामान्य माणूस जागृत झाला, एकदा जागृत होण्याचं ठरवलं तर तो काहीही भस्म करू शकतो. तर तसं इथं काही पॉलिटिकल चित्रपट नाही आहे हा, बट या सोशो पॉलिटिकल थ्रिलर आहे. मी जास्त याच्यावर खोलवर जाणार नाही विषयाच्या, पण ती उत्कंठा सगळ्यांना लागलेली आहे. बट येस, भाष्य करत नाही आहे, तो मनाची भाषा आपल्या कृतीतून त्याला जशी वाटली त्या कृतीतून तो व्यक्त करतो आणि ती कृती ही सामान्य माणसाला पण ती पटते कुठेतरी आतमध्ये. तर राजनीती ही राजअनीती नाही, तर राजनीती ही नीतिमान असावी. ती जर अनीतिमान असेल तर सामान्य माणूस भडकून उठू शकतो आणि तो वाटेल ते करू शकतो. दॅट्स इट. थँक्यू व्हेरी मच सवय मुंबईशी बोलल्याबद्दल. खूप खूप मनापासून आभार. मनोरंजन मसालामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार, सहारा, प्रणाम.